2-3 दिवसासाठी म्हणून माहेरी वस्तीला गेलेली. पण काय रात्री गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच मला सासरी यायला लागलं. कारण इकडून फोन गेला, की म्हणजे आमची भात कापणीसाठी माणसं मिळालेली. अगोदर काय माणसं मिळतच नव्हती आणि नंतर मी जेव्हा घरी गेली ना, तेव्हाच माणसं मिळाली. तर मग काय कशी तरी राहिली मी एक रात्र. मी घरी येतच होते, तर काव्याचेच पप्पा बोलले, की "नको येऊ आता तू, उद्या सकाळी ये." बहीण पण आलेली त्यामुळं मग मी राहिले आणि त्या दिवशी सकाळी बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मग लगेचच भाकरी पण करून घेतल्या. आईच करत होती भाकरी, पण मग मीच करून घेतल्या. तिला म्हटलं, "तू सकाळी नाश्त्याचं वगैरे बघ." हा चुला तुम्ही बघताय ना, हा चुला माझ्या पप्पांनी बनवलाय. माझे पप्पा वेल्डर आहेत, जे की ग्रिल म्हणजे लोखंडी खिडक्या वगैरे बनवतात. मग हा चुला घरात जे लागणारे सीडी किंवा टेबल वगैरे असतात ना, ते बनवतात माझे पप्पा. तर बघा लगेचच पटकन भाकरी वगैरे करून घेतल्या आणि 9-9:30 पर्यंत मला तर वाटतं माझ्या भाकरी झालेल्या आणि मी निघालेली घरी. कावेचेच पप्पा घ्यायला आलेले मला घरी. मी इकडूनच भाकरी करून घेऊन गेलेली आणि मग तिकडे घरी सासूबाईंनी म्हणजे भाजी पण बनवून ठेवलेली. लगेचच मग भाजी पण घेतली मी घरी जाऊन आणि लगेच शेतावर आम्हाला लागून फक्त 2च तास झाले आणि 2 तासांनी इतकं सारं शेत कापून घेतलेलं बघा माणसांनी. 5 माणसं होती आणि आमच्या घरातील 2 माणसं. चला तर मग आमची तर झाली शेत कापणी. तुमची झाली का शेत कापणी करून?